नेहमीप्रमाणे श्लोकापासून सुरुवात करूया. रागादिरोगान् सततानुशक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदाय जघान यो पूर्ववैद्याय नमोस्तु तस्मै. नेहमीप्रमाणे आपल्या संहिता वाचन या सदरामध्ये म्हणजे अष्टांग हृदय वाचन आपण करतोय. त्याच्यामध्ये काही अध्याय आपले झालेत. आपण 25व्या अध्यायापर्यंत आलेलो आहोत. तत्पूर्वी पुढच्या श्लोक पाठांतर स्पर्धा जी आहे तर त्याच्या नोटीसच्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये स्नेहविधी अध्याय, वाग्भट सूत्रस्थान 16 अध्याय आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले तीनही प्रकृतीचे वाग्भटाचे श्लोक. तर या गोष्टी ज्या आहेत तर त्या पाठ करायच्या आहेत आणि येणाऱ्या महिन्याच्या पहिल्या सोमवारी सकाळी 10:30 वाजता ही स्पर्धा असेल. सो त्याप्रमाणे सगळ्यांनी तयारीला लागा. सगळ्यांच्या ज्या ऑडिओ व्हिडिओ क्लिप्स आहेत त्या ऑलरेडी YouTube वरती लोड केलेल्या आहेत. तर त्या नक्की बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये पाठांतरामध्ये सहभागी व्हा सगळ्यांनी आणि त्याचा उपयोग करून घ्या असं मला वाटतं. सो आपल्या वाचनाला आपण सुरुवात करूया. आपले 25वा अध्याय 15वा श्लोक चालू आहे. आपण यंत्र बघत होते त्याच्यामध्ये. तर यंत्रांच्या संदर्भामध्ये आपण बघत असताना विशेष करून नाडी यंत्र ही बघत होती आणि नाडी यंत्रांच्या मध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा जे बघितलं तर त्याच्यामध्ये कंठगत नाडी शल्य आहरणासाठी जे आहे तर ती गोष्ट आपण बघितली. त्याच्यानंतर दुसरं जे आहे यंत्र त्याच्यामध्ये चतुष्कर्ण वारंग हे आपण बघितलेलं. वारंगस्य द्विकर्णस्य आणि त्याच्या आधी हे चतुर्कर्णस्य. सो चतुष्कर्ण वारंग त्याच्यानंतर द्विकर्ण वारंग हे तिसरं बघितलं आणि आता त्याच्यानंतर जे चौथं आहे तर ते आपण नाडी यंत्र बघणार आहोत. मग ह्याच्यामध्ये आता हे नाडी यंत्र कसं आहे तर नाडीरेव विदश्चान्या द्रष्टुम शल्यानी कारयेत पद्मकर्णिकया मूर्ध्नी सदृशी द्वादशांगुला. आता इथेपर्यंत आपण हे बघितलेलं होतं की वारंग कर्ण संस्थान नाना हृदय अनुरोध नाना एक मिनिट हा वारंग कर्ण संस्था आनाह दैर्घ्य अनुरोधतः म्हणजे त्या विशिष्ट शल्याची दीर्घता म्हणजे लॉंग किती आहे, त्याच्यानंतर त्याचा आनाह म्हणजे त्याचा परिघ किती आहे, त्याचं संस्थान म्हणजे ते कशा प्रकारचं आहे हे सगळं बघून त्याप्रमाणे ती नाडी बनवावी. आणि नाडी ही एवं विधच्या अन्याहा म्हणजे ह्याच प्रमाणे इतर द्रष्टुम शल्यानी कार्य शल्य ते जसं जसं आहे त्याच्यानुसार एवं विधाहा नाडी ही अन्याहा कार्यात म्हणजे काय तर ह्याच प्रकारे जसं शल्य असेल त्याच्यानुसार ते वेगवेगळं नाडी यंत्र बनवावं. त्याच्यानंतरचा जो 15वा श्लोक आहे म्हणजे चौथ्या प्रकारचा आता हे नाडी यंत्र आलं. त्याच्यामध्ये पद्मकर्णिया मूर्ध्नी सदृशी द्वादशांगुला चतुर्थ सुशिरा नाडी शल्य निर्घातिनी मता. आता ही चौथं जे नाडी यंत्र आहे ना त्याचं नाव आहे की शल्य निर्घातिनी, चतुर्थ शल्य निर्घातिनी मता. म्हणजे चतुर्थ जे यंत्र सांगितलेलं आहे चौथं यंत्र शल्य निर्घातिनी नाडी म्हणून. मग हे कसं आहे तर सुशिर, सुशिर म्हणजे पोकळ असणार आतमध्ये आणि कसं आहे तर पद्मकर्णिया मूर्ध्नी सदृशी द्वादशांगुला याची लेंथ जी आहे ती 12 अंगुळ आहे आणि माथ्याच्या ठिकाणी मूर्धेच्या ठिकाणी ते कसं आहे पद्मकर्णिया. पद्मकर्णिया म्हणजे काय तर कमळाचं जसं देठ असतं ना तर तशा पद्धतीचं ते त्याच्या टोकाला आहे आणि तसं त्या टोकाला असल्यामुळे आपल्याला कुठलंही शल्य बघणं आणि आतमध्ये गेल्यानंतर म्हणजे कसं आहे ना की थोडक्यात हे अशा पद्धतीचं आणि हे नाडी यंत्र आहे म्हणजे हे स्ट्रेट आहे आणि ते सुशिर आहे. मग ते आत घालून त्याप्रमाणे त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे आणि ते वेगवेगळे शल्य बघण्यासाठी म्हणून आपण हे नाडी यंत्र वापरणार आहोत. त्याच्यानंतरचं जे 5वं नाडी यंत्र जे आहे तर त्याचं नाव आहे अर्शो यंत्र. आता हे अर्श बघण्यासाठी आहे आणि म्हणून अर्शसाम गोस्तनाकारम यंत्रकम चतुरंगुलम नाहे पंचांगुलम पोसाम प्रमदानाम ना हे म्हणजे नरांसाठी पंचांगुलम पूसाम त्याच्यानंतर प्रमदानाम षडंगुलम द्विच्छिद्रम दर्शने व्याधे एकछिद्रम तु कर्मणी. आता ह्याच्यामध्ये हे जे अर्श यंत्र सांगितलेलं आहे ना तर ते पुन्हा 2 प्रकारचं सांगितलेलं आहे.
पहिली महत्वाची म्हणजे या अर्शयंत्राचा आकार कसा आहे, तर गोस्तनाकारम यंत्रकम चतुरंगुलम, 4 अंगुळ लांब असणार असं हे गोस्तनाकार म्हणजे साधारणपणे अशा शेपचं, राईट, अशा पद्धतीचं ते आहे. आणि ते कसं आहे तर 4 अंगुळ असणार. त्याच्यानंतर जर का हे पुंसा म्हणजे पुरुषांच्या ठिकाणी आपल्याला जर का अर्शयंत्र वापरायचं असेल तर ते 5 अंगुळ करावं. आणि प्रमदानाम षडंगुलम म्हणजे स्त्रियांच्या ठिकाणी जर का आपल्याला वापरायचं असेल तर ते 6 अंगुळ करावं. म्हणजे लेंथ जी आहे ना त्याच्यामध्ये दोन्ही ठिकाणी फरक सांगितलेला आहे की 5 अंगुळ आणि 6 अंगुळ ह्याप्रमाणे. आता हे बघत असताना विशेष करून कसं आहे की एक सर्वसाधारणतः नियम की कमीत कमी ते 4 अंगुळ असायला पाहिजे, म्हणजे 4 अंगुळ लांब एवढं अर्शयंत्र असायला पाहिजे. तुम्ही जर का अर्शयंत्र आत्ताच आधुनिक अर्शयंत्र जर बघितलं असेल ना तर त्याच्यामध्ये कसं असतं, एक पोकळ नळी आहे आणि त्याला आत एक प्रोब आहे आणि त्याच्या सकट आपण ते आत घालणार आहोत आणि मग हे काढून घेतो सो दॅट आपल्याला ते अर्श बघणं इझी होऊन जातं. सो ह्या पद्धतीचं हे अर्शयंत्र आत्ताच्या काळामध्ये आपण बघतो. आणि ह्याची लांबी किती पाहिजे तर 4 अंगुळ, पुरुषांसाठी 5 अंगुळ आणि स्त्रियांसाठी 6 अंगुळ ह्या पद्धतीची पाहिजेत. आणि आता हे जे आहे तर ह्यामध्ये 2 कर्म करण्याच्या दृष्टीने हे अर्शयंत्र सांगितलेलं आहे. मग आता हे अर्शयंत्राचा विचार करत असताना द्विच्छिद्रम दर्शने, 2 बाजूला जर छिद्र असेल तर दर्शने म्हणजे फक्त आपल्याला बघायचं आहे तर दोन्ही बाजूला छिद्र असायला पाहिजेत. म्हणजे आता हे जे ओपनिंग आहे ते एका बाजूला आणि ह्या दुसऱ्या बाजूला असं. द्विच्छिद्रम दर्शने हे व्याधे एक छिद्रम तु कर्मणी. आणि कर्म आपल्याला कुठलं करायचं असेल त्याच्यामध्ये तर ते एकाच बाजूला छिद्र असणार असं. म्हणजे आतल्या बाजूचं छिद्र आहे ना तर ते कर्म करतानाच नाही आहे आणि मग त्याला स्लिट आहे आणि मग तिथून तो अर्श आपण त्याच्यावरती कर्म करणार आहोत. आता हे कशासाठी एकछिद्रम असं सांगितलेलं असेल तर त्याचाही आपण विचार करायला पाहिजे. तर ज्या ज्या वेळेला आपण कुठलंही कर्म अर्शावर करणार आहोत त्याच्यामध्ये जनरली आपण काय करणार आहोत तर क्षाराचं लेपन करणार आहोत किंवा अग्निकर्म करणार आहोत. मग हे 2 करत असताना इतर जो रेक्टल म्युकोजा आहे तर तो कव्हर्ड राहावा आणि त्याला कुठल्याही प्रकारचा धोका पोहोचू नये म्हणून फक्त अर्श आहे तोच अर्श यंत्रामध्ये यावा आणि त्या ठिकाणी आपण कार्य करावं. ह्या दृष्टीने एकछिद्रम असं म्हटलेलं आहे. सो ह्या दृष्टीने आपण ह्या अर्शयंत्राकडे बघायला पाहिजे. अर्थात त्याचे फिगर्स वगैरे जे आहेत ना ते बघितले तर जास्त तुमच्या लक्षात येईल आणि शक्य झालं तर काही आपल्याला ऍक्च्युअल इन्स्ट्रुमेंट जर बघता आली तर त्या दृष्टीने हे जास्त सोयीचं पडेल. ओके, एक छिद्रम तु कर्मणी. त्याच्यानंतरचा जो श्लोक आलेला आहे त्याच्यामध्ये मध्ये हे अस्य त्रंगुलम छिद्रम अंगुष्ठ उदर विस्तृतम, त्याच्यानंतर अर्धांगुल उच्छ्रित उद्धृत कर्णिकम च तद ऊर्ध्वतः. त्याच्यानंतरचं जे सांगितलेलं ना आता हे कसं असायला पाहिजे तर अर्धांगुल उच्छिद्रतोत वृत्तकर्णिकम. कर्णिका म्हणजे आपण ज्याला हे म्हणतो ना की आतमध्ये आपण जेव्हा ते अर्शयंत्र घालणार आहे तर जो ओरिफाईस असणार आहे तर त्याच्या ठिकाणी एक अशी कर्णिका असावी. कर्णिका म्हणजे चकती या अर्थाने. म्हणजे काय की ते त्याच्यापेक्षा आत जास्ती जाणार नाही, म्हणजे आपल्याला ते योग्य प्रमाणामध्ये ते ठेवता येईल. आणि दुसरी गोष्ट मध्ये काय म्हटलेलं आहे की मध्ये अस्य त्र्यंगुलम छिद्रम अंगुष्ठ उदर विस्तृतम, एका अंगठ्या इतकं विस्तृत असणार ह्याच्यामध्ये असं छिद्र पाहिजे आणि ते किती तर 3 अंगुळ लांब, म्हणजे एवढं हे छिद्र आहे. म्हणजे आता समजा असा पेशंट झोपलेला आहे आणि हे अर्शयंत्र आहे त्याचा हा प्रोब आहे ते आपण आतमध्ये घातलं आणि आतमध्ये हा बंद आहे कारण आपण कर्मासाठी ते वापरतोय. हे फक्त एकच ओपनिंग आहे आणि इथे जे आपण छिद्र करणार ह्याच्यातून अर्श आतमध्ये येईल आणि आपण या बाजूला अर्शाला जे काही लेपन आहे ते सगळं करणार. सो या पद्धतीचं हे अर्शयंत्र त्या काळामध्ये डेव्हलप केलेलं आहे. हे सुद्धा लक्षात घ्या तुम्ही की कोणत्या आणि किती छान पद्धतीनं सगळ्या सर्जरी त्याही वेळेला आपल्या विकसित होत्या. म्हणजे इतर म्युकोजाला धक्का लागू नये ह्यासाठी आतला जो छिद्र आहे तो बंद करून घ्यावा, एवढ्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये पूर्ण वर्णन सापडतं. आणि त्याच्यामुळं असं नाही आहे की सर्जरी ही फक्त आता मॉडर्न ह्याच्याप्रमाणेच करायला हवी किंवा तशी आहे वगैरे असं नाहीये. तर त्याही काळामध्ये खूपच चांगल्या पद्धतीने केली जात होती. बरीच काही कारणं आहेत की ज्या कारणामुळं आपल्या आयुर्वेदातल्या सर्जरीज काही कालापुरत्यामध्ये मागे पडलेल्या होत्या आता पुन्हा आपण बघतो की उत्तम पद्धतीनं होत आहेत. सो मध्ये अस्य त्रंगुलम छिद्रम अंगुष्ठ उदर विस्तृतम अर्ध अंगुल उच्छ्रित उद्वृत्त कर्णिकम च तद ऊर्ध्वतः. त्याच्यानंतरचं जे सांगितलंय ना ते शमाख्यम तादृक छिद्रम यंत्रम अर्श प्रपीडनम.
आता हे शमी यंत्र नावाचं एक यंत्र सांगतात. मग हे कसं आहे, ताद्रुक म्हणजे त्याचप्रमाणे म्हणजे अर्श यंत्राप्रमाणेच आहे. पण यंत्रम कशासाठी आहे, तर हे अर्श हा प्रपीडनम, अर्शाचं पीडन करण्यासाठीचं हे यंत्र सांगितलेलं आहे. आणि हे कसं आहे, ताद्रुक अछिद्रम असं म्हटलेलं आहे, बरोबर. तर त्याला छिद्र नाहीये. म्हणजे काय, तर नुसतंच आपण मगाशी जसं म्हटलो की त्याप्रमाणे ते 4 अंगुळ विस्तार असणारं, या बाजूला बंद असणारं, एक बाजूला छिद्र असणारं, आणि हे आपण आत घातलेलं आहे. मग हे कशासाठी, तर फक्त अर्शाचं पीडन करण्यासाठी आहे. आणि त्या यंत्राचं नाव आहे शमी यंत्र. मग हे अर्शाचं पीडन कशासाठी करायचं, तर काही वेळेला शोथ आहे, विशेष करून कफज अर्श आहेत, तर अशा वेळेला विमलापन केल्यानंतर ते अर्शातला जो शोथ आहे तो कमी होतो. आणि तो शोथ कमी झाल्यानंतर अर्श जे आहेत ते सुकतात, कमी होतात, छोटे होतात. आणि म्हणून विशेष करून त्याला पीडन करण्याची गरज आहे. आणि म्हणून ह्या पीडन करण्यासाठी अर्शाचं जे यंत्र, तर त्याचं नाव आहे शमी यंत्र. ओके. सो आता आपण हे नाडी यंत्र जी बघतोय तिथून आपण शमी यंत्रापर्यंत आलेलो आहोत. ओके. सो शमाख्यम ताद्रुक अछिद्रम यंत्रम अर्श प्रपीडनम सर्वथा अपनयेत ओष्ठम छिद्रात ऊर्ध्वम भगंदरे. आता भगंदर यंत्र सांगतात. अर्श यंत्राच्या जे छिद्रात ओष्ठम असं म्हटलंय, छिद्राच्या वर असणारं जे ओष्ठ आहे, तर ते जर काढून टाकलं तर त्याला भगंदर असं म्हणणार आहे. म्हणजे काय, तर अर्शयंत्र जे आहे त्याचा जो काठ किंवा कर्णिका आहे, तर ती आपण काढून टाकली तर ते आपण पूर्ण घालू शकतो आणि बघू शकतो व्यवस्थित, तर त्याला आपण भगंदर यंत्र असं म्हणलं. म्हणजे दोन्ही बाजूला ओपनिंग आहेत आणि त्या आतमध्ये आपण घालू शकतो असं. त्याच्यानंतरचा जो सांगितलेला आहे ना, तर ते अजून एक वेगळ्या प्रकारचे अर्श की जे ग्रहणाच्या ठिकाणी आहेत, तर त्या अर्शांच्या संदर्भामध्ये सांगतात. सो घ्राण अर्बुद अर्शसाम एक छिद्रा नाडी अंगुलद्वया 2 अंगुळ असणारी प्रदेशिनी परिणाहा स्यात भगंदर यंत्रवत, भगंदर यंत्राप्रमाणे असणारी, परंतु प्रदेशिनी परिहाणा, प्रदेशिनी म्हणजे कुठली, तर निर्देशिनी म्हणजे इंडेक्स फिंगर. ओके. तर इंडेक्स फिंगरचं परिघ असणारं, परिणाह म्हणजे परिघ म्हणजे सर्कम्फरन्स असणारं, साधारणतः इंडेक्स फिंगर एवढा सर्कम्फरन्स असणारा. आणि घ्राण अर्बुद अर्शसाम घ्राणाच्या ठिकाणी म्हणजे नाकाच्या ठिकाणी असणारे अर्श, नाकाच्या ठिकाणी असणारे अर्बुद ह्यांच्यासाठी जे उपयोगी पडतं ते घ्राण अर्श नेत्र किंवा घ्राण अर्श नाडी यंत्र असं आपण म्हणूयात त्याला. तर हे कसे आहेत, नाडी द्विअंगुल, अंगुलद्वय म्हणजे 2च अंगुळ लांब असणारी अशी ही नाडी आहे. मग आता घ्राणाच्या ठिकाणी जेव्हा आपण अर्श बघणार आहोत तर त्याची लेंथ जी आहे तर ती 2 अंगुळ म्हणजे साधारणतः एवढं असं हे घ्राणाच्या ठिकाणी, आत घ्राणाची जेवढी पोकळी आहे तेवढं जाणार. त्याच्यानंतर तिथे कसं आहे की एक छिद्रा, एकाच बाजूला छिद्र असणारी अशी, आणि प्रदेशिनी परिणाहा म्हणजे आपल्या साधारणतः इंडेक्स फिंगरचा जेवढा सर्कम्फरन्स आहे तेवढं असणारी असं जे आहे तर ते, आणि भगंदर यंत्राप्रमाणे असणारं असं जे आहे ते नासार्श यंत्र असं आपण त्याला म्हटलेलं आहे. ओके. सो नाक बघण्यासाठीचं वेगळं यंत्र. आताच आपण बघितलंय तर वेगवेगळे हे असतात की आपण काय म्हणतो तालयंत्राप्रमाणे डायलेट करून नेझल जे आहे ते बघत असतो. तो ह्याप्रमाणे आपल्याला घ्राण अर्बुद अर्शसाम एक छिद्राम नाडी अंगुलद्वया प्रदेशिनी परिणाहा स्यात भगंदर यंत्रवत. ह्याच्यानंतरचं जे सांगितलेलं आहे ना, अंगुली त्राणकम दांतम वार्क्षम वा चतुरंगुलम द्विछिद्रम गोस्तनाकारम तद वक्त्र विवृतौ सुखम. आता हे वक्त्र विवृत करण्यासाठी असलेलं यंत्र म्हणजे ह्याला आपण काय म्हणू की जे वेगवेगळे रिट्रॅक्टर्स आहेत तर त्याच्यामध्ये मुखाचा रिट्रॅक्टर हा जो वरचा बघितला आपण तो नेझल रिट्रॅक्टर. आता हा जो आहे अंगुली त्राणकम म्हणजे किती, अंगुली त्राणक यंत्र असं त्याला म्हटलेलं आहे. दांतम वा वार्क्षम वा चतुरंगुलम ते कसं पाहिजे तर 4 अंगुल असणार. आणि दांत म्हणजे काय, तर दंतापासून बनवलेलं. मग दंत कोणाचा, तर हत्तीचा दंत त्याच्यापासून बनवलेला म्हणजे हस्ती दंताचं बनवलेलं
किंवा अर्क्ष असं म्हटलेलं आहे. मग ते कशाचं, तर लाकडाचं पाहिजे किंवा हस्तिदंताचं पाहिजे. आणि हे अंगुली त्राणक यंत्र असा शब्द आहे. म्हणजे काय करेल ते, अंगुली त्र म्हणजे आपले बोट जी आहेत तर त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी असणारं असं. द्विछिद्रम गोस्तनाकारम, दोन्ही बाजूला छिद्र असणारं. म्हणजे आपण इथे काहीतरी असं घालू शकू की ज्याच्या अर्थाने आपल्या अंगुली प्रोटेक्ट होतील अशा अर्थाचं. द्विछिद्रम गोस्तनाकारम म्हणजे ते सुद्धा गोस्तनाकार असं. आणि तत् वक्त्र विवृतौ सुखम, तोंड जे आहे ते चांगल्या पद्धतीनं उघडावं ह्याच्यासाठी ते दिलेलं आहे. आता जर बघितलं तर आपण माउथ रिट्रॅक्टर जे वापरतो तर त्याच्यामध्ये दोन्ही ब्लेड्स असतात, ते आत घालून स्क्रूइंग करून तोंड उघडं ठेवता येतं. अशा पद्धतीचे माउथ रिट्रॅक्टर्स असतात. विशेष करून तुम्ही टॉन्सिलेक्टोमीच्या सर्जरीज मध्ये माउथ रिट्रॅक्टर्स बघितलेले असतील. पण पूर्वीच्या काळामधला जो आहे रिट्रॅक्टर त्याच्यामध्ये अंगुली त्राणक म्हणजे चारी बोटांमध्ये ते अंगुली त्राणक घालायचं आणि त्याप्रमाणे तोंड उघडायचं, या अर्थाने ते आलेलं आहे. सो अंगुली त्राणकम दांतम, दंताचं, वार्क्षम किंवा लाकडाचं, किंवा ते कसं असायला पाहिजे, चतुरंगुल 4 अंगुळ लांब असणार, आणि द्विछिद्रम दोन्ही बाजूला छिद्र असणार, गोस्तनाकारम तद वक्त्र विवृतौ परम, तोंड उघडण्यासाठी वक्त्र विवरण करण्यासाठी म्हणून त्याचा उपयोग सांगितलेला आहे. सो हे एक अंगुली त्राणक यंत्र. त्याच्यानंतर योनी व्रणेक्षणम मध्ये सुशिरम सोडशंगुलम, योनी व्रणेक्षण यंत्र ज्याला आपण आत्ताच्या भाषेमध्ये वजायनल स्पेक्युलम्स वेगवेगळे म्हणू तर ते आहेत स्पेक्युलम्स. सो योनी व्रण ईक्षण यंत्र, योनीच्या मध्ये असणारा जो व्रण आहे तर ते बघण्यासाठीच ईक्षण, ईक्षण म्हणजे बघणं, त्याच्यासाठी असणारं यंत्र. ते कसं आहे तर मध्ये सुशिरम, मध्ये पोकळ आहे, त्याच्यानंतर षोडशंगुलम 16 अंगुळ लांब असणार असं आहे. आता 16 अंगुळ लांब हवं, मध्ये सुशिर पाहिजे. त्याच्यानंतर मुद्राबद्धम चतुर्भित्तम अंभोज मुकुल आननम, अंभोज म्हणजे काय तर कमळ, कमळाचं जसं तोंड असतं त्याप्रमाणे म्हणजे ते असं उघडणारं असायला पाहिजे. आणि ते कसं म्हणलंय, चतुर्भित्तम म्हणजे 4 भिंती असणार. आत्ताचे जर का आपण रिट्रॅक्टर्स बघितले तर फक्त अँटेरियर आणि पोस्टेरियर वॉल रिट्रॅक्ट करणारे असतात, बरोबर. आणि ह्याच्यामध्ये आपण हे करत असताना 2 रिट्रॅक्टर्स येतात की जो आपण हाताने रिट्रॅक्ट करतोय आणि जो दुसरा ओपन होतोय. तर हा त्या पद्धतीचा योनी व्रणेक्षण यंत्र आहे. तर त्याच्यामध्ये 4 भिंती सांगितल्या. आता आपण नॉर्मली 2 भिंतींचं बघतो, तर त्याच्यामध्ये दोन्ही बाजूला आणि आपण बाजूला, आणि मग कमळ कसं उघडतं तसं ते उघडलं पाहिजे योनी व्रणेक्षण यंत्र असं. तर ह्या पद्धतीनं ते योनीच्या आतमध्ये घातल्यानंतर 4ही वॉल्स ओपन होतील आणि आपल्याला योनी व्रण व्यवस्थित बघता येईल. विशेष करून ह्याच्यामध्ये काय आहे ना की सर्व्हिक्सला असणारे काही लिजन्स वगैरे बघण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होत असतो. सो स्पेक्युलम ह्या पद्धतीने हे वापरायचंय. त्याच्यानंतर एक शब्द वापरलेला होता त्यांनी की मुद्राबद्धम, म्हणजे जो बाहेरचा रिम आहे ना तिथे मुद्रा आहे, म्हणजे हे आपण आतलं ओपन केलं, आता हा बाहेरचा रिम येईल तर त्याच्या ठिकाणी तो बंद आहे आणि तो स्क्रूइंग करून आपल्याला मुद्राबद्ध करता येतो. चतुर्भित्तम अंभोज मुकुलाननम, हे बघितलं आपण की त्याचं तोंड जे आहे ते कमळाप्रमाणे उघडणार असं पाहिजे. आणि चतुष्शलाकम आक्रांतम मुले तद्विक सेनमुखे असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय तर चतुष्शलाकम आक्रांतम, 4ही ठिकाणी ते दाबलं की मग ते असं पूर्णपणे उघडलं पाहिजे. चतुष्शलाकम आक्रांतम, ते 4ही ब्लेड्सला अशा शलाका पाहिजेत की त्या बरोबर अशा उघडणार. या पद्धतीचं हे जे सांगितलेलं आहे ते योनी व्रणेक्षण यंत्र. आता हे यंत्रशास्त्र विधीत का अभ्यास करायचा किंवा कशासाठी असं एक कदाचित तुम्हाला आत्ताच्या ह्या काळानुसार वाटत असेल, परंतु ह्याच्यानुसार आता जर का आपण बघितलं तर योनी व्रणेक्षण यंत्र जसं 2 ब्लेड्स आहेत, फक्त अँटेरियर आणि पोस्टेरियर रिट्रॅक्ट होतात आणि त्याच्यामुळे आपोआपच लॅटरल वॉल्स जे आहेत वजायनाचे ते रिट्रॅक्ट होत असतात. परंतु आपल्याला लॅटरली सुद्धा जर का हे करून हवं आहे, स्पेस हवी आहे, तर त्या ठिकाणी हे 4 ब्लेडचं वापरायला पाहिजे. म्हणजे ह्याच्यातनं आपल्याला अजून एक नवीन यंत्र सुद्धा इन्व्हेंट करता येईल की जे आत्ताच्या काळामध्ये वापरलं तर त्याहीपेक्षा चांगलं यंत्र कदाचित हे बनू शकेल. सो ह्या यंत्रांचा विचार जो आहे ना तर तो ग्रंथांच्या नुसार जर का आपण अभ्यास केला आणि त्याप्रमाणे जर का आपण वापरायला सुरुवात केली तर त्याचा परिणाम जो आहे तो कदाचित आणखीनच चांगला येईल आणि आपल्या सर्जरीज अजूनच चांगल्या पद्धतीच्या होऊ शकतील. तर त्या दृष्टीने म्हणून ह्या यंत्रांचा अभ्यास करणं गरजेचं आहे असं एक मला वाटतं. त्याच्यानंतरचा जो योनी व्रणेक्षण यंत्राच्या नंतरचं जे यंत्र सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये
ओके. सो मुद्राबद्धम चतुर्भित्तम अंभोज मुकुलाननम चतुश्शलाकम आक्रांतम मूले तद्विकसेन्मुखे. विकसेन मुखे म्हणजे त्या ह्याच्यामुळं विकसित मुखे असं की विकास होतो. यंत्रे नाडी व्रण अभ्यंग क्षालनाय षडंगुले. आता हे कशा कशासाठी वापरायचं आहे दुसरं यंत्र सांगतात. यंत्रे नाडी व्रण अभ्यंग क्षालनाय षडंगुले बस्ती यंत्राकृती मूले मुखे अंगुष्ठ कलायखे. आता हे जे काही सगळं नाडी व्रण आहेत ते कशा कशासाठी वापरायचे आहेत तर यंत्रे नाडी व्रण. आता हे कशासाठी वापरायचे आहे तर अभ्यंग म्हणजे त्या विशिष्ट जागेचं अभ्यंग करण्यासाठी म्हणून हे नाडी यंत्र जे आहेत ते वापरावेत. त्याच्यानंतर अजून कशासाठी वापरायचे तर क्षालनाय म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींचं धावन करण्यासाठी हे नाडी यंत्र वापरायचं. आता हे नाडी यंत्र कसं असायला पाहिजे तर षड अंगुल 6 अंगुळ असणार असं हे नाडी यंत्र असायला पाहिजे. त्याच्यानंतर बस्ती यंत्राकृती मूले. बस्ती यंत्र जसं असतं तसं मुलाच्या ठिकाणी ते बस्ती यंत्राच्या आकाराचं आहे. मुखे अंगुष्ठ कलायखे. कलाय म्हणजे वाटाणा. तर मुखाच्या ठिकाणी साधारणतः वाटाण्याचा एक छिद्र असावं अशा ठिकाणी. आता जे आपण बस्ती यंत्र जे काही म्हणतो आहे तर आताच्या ह्याच्यामध्ये जर बघितलं तर वेगवेगळे जे कॅथेटर्स असतात ना तर त्या दृष्टीने ह्या बस्ती यंत्राचा विचार करायला पाहिजे. आता बस्ती यंत्र हे कसं असावं ह्याचा जेव्हा इथे विचार केला जातो ना तर बस्ती यंत्र आणि मागे बस्ती बनवून ते बस्ती यंत्र मेटलचं बनवलं जातं आणि बस्ती देत असताना मग तो मागचा जो बस्ती आहे म्हणजे ब्लाडर जे वेगवेगळे आहेत तर ते बांधून त्यांनी बस्ती देणं ह्या पद्धतीनं दिला जातो. तर हे बस्ती यंत्र कसं द्यायचं आहे तर अग्रतः कर्णिके मूले निबद्ध मृदू चर्मणी. अग्रतः कर्णिके मूले याला 3 कर्णिका आहेत आणि त्या एका कर्णिका म्हणजे सगळ्यात लास्टची जी कर्णिका आहे तर त्याला निबद्ध मृदू चर्मणी मृदू चर्मानी त्याला बांधायचं आहे. द्विदारा नलिका पिच्छ नलिका वा उदकोदरे. आता हे वेगळं सांगतात की उदक उदरामध्ये द्विदारा नलिका. बस्ती यंत्राचं आपण पूर्ण करून घेऊयात आधी आणि मग पुढचं सांगते. बस्ती यंत्र कसं आहे तर बस्ती यंत्र स्ट्रेट आहे. दोन्ही बाजूला त्याला छिद्र आहे. त्याच्यानंतरचं जे एक छिद्र की जे आपण आत इन्सर्ट करणार आहोत तर ते वाटाण्याच्या आकाराचं म्हणजे कलायके असं जे म्हटलेलं आहे. आणि मुखे अंगुष्ठ म्हणजे एक एंडिंग जे आहे ते ज्याला आपण बस्ती बांधणार आहोत तर ते अंगठ्या एवढं जाड असलं पाहिजे आणि मग तो आतमध्ये देऊन आपण बस्ती देणार आहोत. ओके. अग्रतः कर्णिके मूले निबद्ध मृदू चर्मणी. पुढच्या बाजूला सुद्धा एक कर्णिका असेल म्हणजे ते किती आत घालायचं हे आपल्याला समजेल आणि मागची बाजूची कर्णिका असेल तर त्या ठिकाणी आपल्याला मृदू चर्मानी त्याला बांधण्यासाठी म्हणजे ब्लॅडर बांधण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. सो ह्या पद्धतीचं हे बस्ती यंत्र झालं. त्याच्यानंतर आता उदक उदरामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी जातोदक अवस्था आहे उदर आहे असायटिस आहे काय म्हणू आपण ज्याला ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये पाणी साठलेलं आहे तर असं असताना ते उदकोदर ड्रेन करण्यासाठी म्हणून जी नलिका वापरली जाते तर ती कशी आहे तर द्विदारा नलिका. 2 बाजूला तोंड असणारी म्हणजे दोन्ही बाजूला ओपनिंग असणारी द्विदारा नलिका पिच्छ नलिका. ती जी आहे ती कशी पाहिजे तर मयूर पिच्छ जे आहे ना तो पिच्छ हा शब्द इथे वापरलाय किंवा पिच्छ नलिका म्हणजे फक्त मोराच्या पिसाची जरी काडी आपण वापरली ना तरी ती आतून पोकळ असते आणि त्यातनं आपल्याला जे असायटिक फ्लुइड आहे ते ड्रेन करता येईल म्हणून ड्रेन करण्यासाठीची ही नलिका किंवा ज्याला आपण ड्रेनच म्हणू तर अशा पद्धतीची ही द्विदारा नलिका अशी सांगितलेली आहे. ती कुठे वापरायची आहे तर उदकोदरे किंवा दकोदरे असं म्हणलं की ज्याच्यामध्ये उदक साठलेलं आहे अशा अवस्थेमध्ये आपल्याला ती वापरायची आहे. म्हणजे त्याही काळामध्ये असायटिक फ्लुइडचं ड्रेन करत होते हे ह्याच्यावरनं लक्षात येतं. म्हणजे आता आपण म्हणतो की नाही आताचं ते टेक्निक आहे. पूर्वीच्या काळामध्ये आपण फक्त ह्याची म्हणजे उदराची जातोदकावस्थेची चिकित्सा करताना विरेचन देऊन उदक काढून टाकायचा हा भाग आहेच आहे. पण ज्या वेळेला ह्या उदक मुळे म्हणजे असायटिक फ्लुइड मुळे डायफ्राम वरती प्रेशर येतंय दम लागतोय आणि म्हणून हे पाणी काढून टाकणं जिथे गरजेचं आहे तर त्यावेळेला ही द्विदारा नलिका ही सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेली हे लक्षात घ्या. म्हणजे असं नाहीये की फक्त उदरामध्ये की नो डाऊट की मंदाग्नीमुळे आहे आणि म्हणून त्याची चिकित्सा जी आहे ती विशेष करून अग्नीला धरून आहे विरेचन चिकित्सा आहे ह्या सगळ्या गोष्टी बरोबरच आहेत. परंतु त्याच बरोबरीनं जर का त्याची अवस्था
ड्रेन करायला पाहिजे अशी असेल तर त्यासाठी त्याही काळामध्ये द्विदारा नलिका ही वापरलेली आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. ओके, सो त्याच्यामुळं म्हणजे नाही हे उदर आहे तर आम्हाला कधीच ड्रेन करायचं नाही अशी अवस्था नाहीये. जर का पेशंटला तिथे दम लागलेला आहे, आयासेन श्वास आहे किंवा त्याचा परिणाम म्हणून इतर ऑर्गन फेल्युअर कडे पेशंट चाललेला आहे, तर आपल्याला ते ड्रेन करणं गरजेचं आहे. अशा वेळेला ते ड्रेन करावं ह्यासाठी ही नलिका सांगितलेली आहे. ओके, द्विधारा नलिका, पिच्छा नलिका वा उदकोदरे. त्याच्यानंतरचं जे आलेलं आहे ते धूमबस्त्यादी यंत्रणी निर्दिष्टानी यथायथम. धूमबस्ती, धूमयंत्र म्हणजे धूमबस्ती आदी यंत्राणी, धूमयंत्र, बस्तीयंत्र आदी निर्दिष्टानी यथायथम. जशी जशी ज्या ज्या प्रकारे वर्णिलेले आहेत त्याप्रमाणे करावे. म्हणजे धूमपान विधीमध्ये सांगितलेलं होतं ते यंत्र कसं बनवायचं, बस्ती विधीमध्ये सांगितलेलं होतं ते यंत्र कसं बनवायचं, तर त्याप्रमाणे धूमयंत्र आणि बस्ती यंत्र ह्या त्या त्या अध्यायामध्ये जसं वर्णन केलेलं आहे त्याप्रमाणे बनवावे. ओके, त्याच्या पुढचा श्लोक घेऊया. त्रयंगुल आस्यम म्हणजे 3 अंगुळ, आस्य म्हणजे मुख, तोंड असणार, भवेत शृंगम चूषणे अष्टादशांगुलम, अग्रे सिद्धार्थक छिद्रम, सनद्धम चुचुकाकृती. चुचुक म्हणजे ज्याला आपण हे म्हणतो काय टिट्स म्हणतो, तर त्याच्या आकाराचं असणार. त्रयंगुल आस्यम भवेत शृंगम. शृंग आपण कशासाठी वापरतो मुख्य म्हणजे, तर शृंग जे आहे ना तर त्याच्यामध्ये आचूषणासाठी म्हणजेच काय, तर शृंग विशेष करून आपण रक्तमोक्षणासाठी वापरतो. मग आता रक्तमोक्षण करत असताना 3 पद्धतीनं सांगितलंय, शृंग, अलाबू आणि घटिका यंत्र, आणि चौथी जलुका प्रकार सांगितलेला आहे. आता शृंग, अलाबू आणि घटिका हे जे काही सांगितलेले आहेत त्यांनी, तर त्याच्यामध्ये शृंग वापरत असताना ते कसं असायला पाहिजे, तर 3 अंगुल त्याचं तोंड असलं पाहिजे. म्हणजे शृंग जिथे आपण लावणार आहोत प्रच्छान करून, शृंग लावण्याची पद्धत कशी असते, तर स्किनचा एखादा एरिया आहे की जिथे आपल्याला शृंग लावायचा आहे, तर त्या एरियामध्ये 3 अंगुळ आस्य असणारं शृंग असायला पाहिजे. त्याच्यावरती पहिले प्रच्छान करून घ्यायचंय आपल्याला, म्हणजे छोटे छोटे आपल्याला इन्सिजन्स करून घ्यायचे. त्याच्यावरती ते शृंग आपण ठेवणार, आणि हे शृंग किती असलं पाहिजे, आचुषणे अष्टदशांगुलम 18 अंगुळ लांब असं असणारं हे शृंग आहे. मग त्याचं जे दुसरं टोक आहे ते कसं आहे, अग्रे सिद्धार्थक छिद्रम. दुसरं टोक जे आहे ना ते इतकं बारीक आहे ना, सिद्धार्थक म्हणजे मोहरीच्या छिद्रा एवढं ते आहे. आणि सुबुद्धम चुचुकाकृती, एकदम छोटा आहे आणि जे तोंडात धरून आरामात ओढता येईल, आचुषण करायचंय ना म्हणून चुचुकाकृती म्हणजे टिट्स प्रमाण, आणि म्हणून तशा पद्धतीचं ते शृंग असायला पाहिजे. आता हे शृंग आपण काय म्हणू, रक्तमोक्षण करण्यासाठी वापरत असताना प्रच्छान करायचं, त्याला शृंग लावायचा आणि मग तिथनं खेचून घ्यायचं. आता खेचणं हा जो प्रकार आहे तर त्याला आपण निर्वात पोकळी आतमध्ये शृंगाच्या तयार करतो आणि खेचतो, आणि त्याच्यामुळे ते रक्त जे आहे ते प्रच्छान केलेले जे आपले कॅपिलरी ब्रेक केलेले आहे तिथनं ते रक्त बाहेर येतं, ऊज आउट होतं, राईट. सो ही त्याची प्रोसिजर झाली. मग आताच्या काळामध्ये जर का आपण बघितलं ना तर शृंग जे आहे ते त्या मानाने कमी वापरलेलं दिसतं, परंतु काही ठिकाणी अजूनही वापरामध्ये आहे. पण हे शृंग 18 अंगुळ लांब असायला पाहिजे. त्याच्यानंतर त्याचा विस्तार, जिथे शृंग पेशंटच्या स्किनवरती ठेवायचा आहे तिथे किती असायला पाहिजे, तर 3 अंगुळ, आणि जिथून खेचायचं आहे तर तिथे सर्षपाच्या आकाराचं असं असायला पाहिजे. सो त्रयंगुलस्य भवेत् शृंगम आचुषणे अष्टादश अंगुलम, अग्रे सिद्धार्थक छिद्रम, सुनद्धम चुचुकाकृती म्हणजे व्यवस्थित त्याला पकडून खेचता येईल, आचुषण करता येईल असं चुचुकाच्या आकाराप्रमाणे ते असायला पाहिजे. त्याच्यानंतरचा जो हे सांगितलेला आहे तर तो अलाबू, त्याच्यामध्ये चतुः त्रि अंगुल आवृत आस्य. हा आस्य नाम तोंड, आवृत म्हणजे त्याचा सर्कम्फरन्स किती पाहिजे, तर 3 किंवा 4 अंगुळ असणारा, दीप्तो अंतहा श्लेष्म रक्तहृत म्हणजे ज्याच्यामध्ये विशेष करून कफाने दुष्ट रक्त आहे तर ते आहरण करण्यासाठी म्हणून हे घटीयंत्र वापरतो. तद्वत घटीहिता गुल्म विलयनन उन्मने चसा. आता हे ज्या वेळेला आपण अलाबू आणि घटीयंत्र वापरणार आहोत तर अलाबू विशेष करून कसं आहे, तर 12 द्वित्री अंगुल म्हणजे 3 चौक 12 बरं का, चतुः त्रि म्हणजे 4 वेळेला 3,
म्हणजे 3 चोक 12 अंगुळ लांब असणार. आणि काय येते आवृत म्हणजे सरकम्फरन्स, म्हणजे 12 अंगुळ त्याचा सरकम्फरन्स असायला पाहिजे. पंपकिन तुम्ही बघितलं असेल सगळ्यांनी, तर पंपकिन हा अलाबो प्रमाणे काम करतो. म्हणजे त्याला जो कव्हरिंग असतं त्याचं ते कडक असतं वाळल्यानंतर आणि आतला गर सगळा काढून टाकला जातो. सो तो अलाबू आहे. तर हा जो अलाबू आहे तो सतार किंवा तंबोरा हे सुद्धा बनवताना वापरला जातो आणि म्हणून तंबोऱ्याचा भोपळा असं बोललं जातं किंवा सतारीचा भोपळा असं बोललं जातं, कारण अलाबू म्हणजे भोपळा. तर आपल्याला ज्या वेळेला अलाबू लावायचं आहे तर ते कसं लावलं जातं साधारणपणे, तर पहिल्यांदा त्या स्किनवरती प्रच्छान केलं जातं. प्रच्छान केल्यानंतर आतमध्ये एक दिवा ठेवला जातो. दिवा ठेवल्यानंतर वरनं तो अलाबू ठेवायचा आहे. म्हणजे तो घट्ट दिवा काय करतो, आतला ऑक्सिजन आहे तो सगळा घेणार आणि ऑक्सिजन 20% तो संपला की मग तो स्किन टाईट बसतो अलाबू आणि मग ते रक्त आहे ना तर ते वरती खेचलं जातं प्रच्छान जिथून आपण केलेलं आहे तिथे. तर असा हा अलाबू जो आहे तर तो कसा आहे 12 अंगुल म्हणजे 12 अंगुल म्हणजे द्वित्री अंगुलम अस्य भवेत असं म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे म्हणजे 12 अंगुळ असणारा व्यास असणारा असा अर्बुद तो वापरला जातो आणि 18 अंगुळ उंच असणारा असा तो मोठाच्या मोठा भोपळा त्या स्किनवरती ठेवला जातो आणि त्याच्यातनं ते रक्तमोक्षण केलं जातं. आता हे करत असताना रक्तमोक्षण आताचे जर का आपण काही टेक्निक्स बघितली तर त्याच्यामध्ये आजकाल आपण वेगवेगळे कप्स लावतो, कपिंग म्हणतो ना आपण त्याला, तर ते ह्या अलाबू प्रमाणे काम करतात. त्याला तुम्ही बघितलं असेल की वरती पिस्टन असतं की त्याच्यामुळे विशेष करून त्याच्यातली जी एअर असते ते एअरटाईट बसवलं जातं, प्रच्छान केलं जातं. पिस्टन लावून ते केल्यानंतर तिथे एअरटाईट बसलं की मग तिथे रक्तमोक्षण व्हायला लागतं प्रच्छान कर्म जिथून केलेलं आहे त्याच्यातून. सो या पद्धतीचं हे अलाबू यंत्र. त्याच्यानंतरचं जे सांगितलेलं आहे ते घटी यंत्र. तद्वत घटी हिता त्याचप्रमाणे घटी यंत्र आहे. आता घटी म्हणजे कसं की फक्त अलाबूच्या जागी तिथे घडा ठेवलेला आहे म्हणजे मातीचा बनलेला आणि तो कशासाठी वापरला जातो, गुल्म विलयनन आणि नमनेचसा म्हणजे उन्नमनेचसा. गुल्म जो आहे ना तर त्याचं विलयन व्हावं याच्यासाठी म्हणून घटी यंत्र लावलं जातं किंवा उन्मने म्हणजे तो जो काही गुल्म आहे तो एका ठिकाणी यावा सगळा मिळून आणि मग त्याच्यानंतर घटी यंत्र लावल्यानंतर मग त्याला ऑपरेट केलं जातं. ह्या पद्धतीनं आहे विशेष करून गुल्माच्या बाबतीमध्ये घटी यंत्र लावावं असं सांगितलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर 28वा श्लोक. आता इथेपासून शलाका चालू होतात. तर शलाकाख्यानी यंत्राणी नाना कर्माकृतीनी च यथा योग प्रमाणानी तेषां एषण कर्मणी. एषणी किंवा शलाका असं म्हटलं जातं. एषण साठी वापरलं जातं म्हणून याला एषणी असं सुद्धा म्हणतात. एषण म्हणजे काय, तर जज करणं ज्याला आपण म्हणतो त्या अर्थाने. म्हणजे एक उदाहरणार्थ म्हणजे फिस्चुला आहे तर फिस्चुलाचा ट्रॅक कसा जातोय हे बघण्यासाठी ती एषणी आधी घातली जाते. एषणी जी असते ना ती एकदम लवचिक असते, जसा ट्रॅक हलतो तशी ती हलते आणि म्हणून आपल्याला ट्रॅक समजावा या दृष्टीने ती एषणी आपण एषण कर्म करून बघत असतो, म्हणून तिला शलाका असं सुद्धा म्हटलेलं आहे कारण ती काडीसारखी आहे म्हणून. ओके. सो आता ही एषणी आहे ना तर ती कशी आहे, शलाकाख्यानी यंत्राणी, शलाका नावाची ही जी यंत्र आहेत तर ती नाना कर्म कृतीनीच्या वेगवेगळ्या आकृतीची आहे कारण वेगवेगळी कर्म करणारी आहेत. म्हणजे त्याला जशासाठी आपल्याला वापरायचं आहे त्या आकाराचे हे शलाका आपल्याला बनवायचे आहेत. यथायोग प्रमाणाने म्हणजे आपल्याला काय बघायचं आहे, किती आपल्या किती उंचीचं पाहिजे, किती जाडीचं पाहिजे, हे सगळं प्रमाण जे आहे ना ते तेषां एषण कर्मणी, त्यांचं एषण कर्म कशा पद्धतीनं करायचंय त्याच्यावरती त्या आपल्याला शलाका वेगवेगळ्या ठरवायच्या आहेत. तर त्याच्यामध्ये एषण कर्मणी उभे गंडूपद मुखे असं म्हटलंय. गंडूपद मुखाच्या ज्या सांगितलेल्या आहेत आता ह्या शलाका तर त्याला एषण कर्मणी गंडूपद शलाका असं किंवा गंडूपद एषणी असं म्हटलंय. गंडू म्हणजे काय, तर गांडूळ ज्याला म्हटलं तर अर्थवम. तर अर्थवम जर बघितलं असेल ना तर तो स्ट्रेट असतो, सिलेंड्रिकल असतो आणि दोन्ही एंडिंग जे आहेत ना तर त्याचे कर्व्ड आहेत, राईट. आणि तशा पद्धतीनं कर्व्ड असणारी अशी ही एषणी घातल्यानंतर आपल्याला कुठेही टोचणार नाहीये किंवा कुठल्याही ट्रॅक मध्ये ती नवीन ट्रॅक उत्पन्न करणार नाही. ह्या पद्धतीची अशी गंडूपद मुखाची ही एषणी आहे. ओके. त्याच्यानंतर अजून जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये एषण कर्मणी उभे गंडूपद मुखे असं ते लावून घ्यायचंय. त्याच्यानंतर स्रोतोभ्य शल्यहारिणी
मसूरदलवक्त्रे द्वे स्यात् अष्टौ एव अंगुले, 8 अंगुळ असणारी अशी शल्य आहरणी अशी ही शलाका, आणि ती कशी आहे, मसूरदलवक्त्रे, म्हणजे तिचं तोंड जे आहे ना ते मसूरदल सारखं आहे. मसुरीची डाळ जी असते ना ती एखाद्या काडीला चिकटवली की कशी होईल, तर त्या पद्धतीची. आणि असं का, तर ते काढण्यासाठी म्हणून त्याला आतमध्ये हुक करायला त्याचा उपयोग होतो, आणि म्हणून मसूरदलाकृती अशी ही शल्य आहरणी शलाका. त्याच्यानंतर शंकूचे प्रकार सांगतात. शंकवः षट्, शंकू 6 प्रकारचे आहेत. उभौ तेषां षोडश द्वादश अंगुलौ, त्यातले जे 2 आहेत ना तर ते 16 आणि 12 अंगुळ असे लांब. आणि हे कशासाठी वापरायचे, तर व्यूहने अहिफणौ वक्त्रौ. आता व्यूहन करण्यासाठी म्हणून याचा उपयोग होतो. म्हणजेच काय, तर हे जे शंकू वेगवेगळे सांगितलेले आहेत तर ते विशेष करून काहीतरी ग्रॅप करून आपल्याला काढायचं आहे, पकडून काढायचं आहे, तर असे हे शंकू आहेत. आणि ते कसे आहेत, तर शल्य जे आहे तर त्याचं आहरण करण्यासाठी आहेत. आणि अहिफण वक्त्रौ, अहिफण, अहि म्हणजे कोण, तर साप. सापाचा कसा फणा असतो अशा पद्धतीचा, आणि हे 2 फणे एकत्र आले तर आपल्याला कुठली तरी वस्तू अशी ग्रॅप करता येईल ना त्याच्यामध्ये. तुम्ही फोरसेप्स बघितलेले जर का असतील, फोरसेप डिलिव्हरीचे फोरसेप, हा, तर त्याच्यामध्ये असे 2 फोरसेप्स असतात आणि ते असे एकमेकांमध्ये हे केले जातात आणि त्याच्यातनं ते हेड आपल्याला आउट घेता येत असतात. सो असा अहिफण असणारा असे हे जे फोरसेप्स किंवा डिलिव्हरी फोरसेप्स म्हणतो, तर तसे जे आहेत ते शल्याचं निर्हरण किंवा आहरण करण्यासाठी किंवा आपल्या बाजूला ते वळवण्यासाठी अशा पद्धतीनं त्याचा उपयोग होत असतो ह्या फोरसेप्सचा किंवा गर्भशंकूचा. गर्भशंकू असं म्हटलं जातं जे डिलिव्हरी फोरसेप्स आपण म्हणतो त्याचे. तर हे शंकू षट उभौ तेषां षोडश द्वादश अंगुलौ व्यूहने अहिफणवक्त्रौ द्वौ द्वादश दशांगुलौ. आता ह्याच्यामध्ये अजून 2 वेगळे सांगितले, द्वादश अंगुल आणि दश अंगुल. आणि चालने शरपुंखास्य, चालन करण्यासाठी शल्याचं याचा उपयोग होतो. आणि शरपुंखा म्हणजे शरपुंखा तुम्ही बघितली असेल तर बाणाचं जे टोक असतं, शेपूट असते, तर तशा पद्धतीचं असतं हे. तर हे वेगळ्या 2 आणखीन प्रकारचे शंकू सांगितले. सो एकूण 6 शंकू सांगितलेले आहेत आणि त्यातले 2 शंकू 16 अंगुळ, 2 शंकू 12 अंगुळ जे अहिफणवक्त्रौ आहेत, आणि त्याच्यानंतर अजून 2 शंकू 10 अंगुळ आणि 8 अंगुळ या पद्धतीचे हे शंकू सांगितले. त्याच्यानंतरचं आहार्य बडीशाकृती, बडीश यंत्र सांगितले. तर हे बडीश यंत्र म्हणजे काय, तर काहीही आपल्याला जर का काढायचं असेल तर लूप ज्याला आपण म्हणतो ना तसं हे बडीश यंत्र आहे. म्हणजे स्ट्रेट एक हे असणार त्याला शलाका आणि पुढे लूप असणार. त्या लूप मध्ये काही विशिष्ट गोष्टी अडकून आपल्याला काढता येतात आणि म्हणून त्याला बडीश असं म्हटलेलं आहे. बडीश म्हणजे लूप या अर्थाने लक्षात घ्यायला पाहिजे. कुठलीही गोष्ट आपल्याला जर का काढायची असेल ना तर त्याला असं हे पाहिजे ना, हुक पाहिजे. सो त्या लूप मध्ये अडकून त्याला बाहेर काढणं, म्हणून बडीश यंत्र ही सांगितलेली आहे. त्याच्यानंतरचा जो आलेला आहे तर त्याच्यामध्ये नतेग्रे शंकुना तुल्यो गर्भशंकुरिति स्मृतः अष्टंगुल आयतः तेन मूढ गर्भम हरे स्त्रियः. आता हे जे गर्भशंकू आहेत ना तर ते कसे आहेत, गर्भशंकू म्हणजे ज्याला आता मगाशी मी डिलिव्हरी फोर्सेप्स म्हटले, तर ते नते अग्रव शंकुना तुल्या गर्भशंकू इथे सांग. त्याचं नत अग्र म्हणजे त्याचे टोक जे आहेत ना तर ते थोडेसे असे नत वाकलेले आहेत आणि मग त्याच्यामध्ये त्याला पकडून हेड पकडून ते बेबीला बाहेर काढता येतात, तर ह्याला गर्भशंकू असं म्हटलेलं आहे. सो अजून एक हा शंकूचा वेगळा प्रकार की गर्भशंकू म्हणून सांगितले, बडीश वेगळं आणि गर्भशंकू वेगळं. सो ह्या पद्धतीनं अजून एक यंत्र नवीन सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं जे यंत्र आहे ते अश्मरी हरणासाठी आहे. त्याच्यामध्ये अश्मरी हरणे सर्पफणावत वक्त्रम अग्रतः. अश्मरी काढण्यासाठी विशेष करून काय आहे तर फणासारखं असणारं यंत्र, सापाच्या फणा जसं असतो तर तसं, म्हणजे अशा पद्धतीचं हुक असणारं असं यंत्र आहे. त्याच्यानंतर शरपुंख मुखम दंतपातनम चतुरंगुलम.
दंतपातन करण्यासाठी शरपुंखा यंत्र सांगितले. आणि हे शरपुंखा म्हणजे कसं आहे तर दात उपटण्यासाठी किंवा दात काढण्यासाठी, दंतपातनासाठी 4 अंगुळ लांब असणार आणि त्याच्यामध्ये ते घालायचं आणि काढायचं असा. तुम्ही जर का दात आत्ताचं काढण्याचं यंत्र जर का बघितलेलं असेल तर त्याच्यामध्ये आता फोर्सेप टाईप असतो आणि त्याने तो काढला जातो, पण तो सुटा करायला लागतो ना दात, तर ते दोन्ही बाजूनी आधी लूज केला जातो दात, तर ते सर्पफडामुखी किंवा शरपुंखेच्या आकाराचं असं आहे. सो शरपुंखा मुखम दंतपातनम चतुरंगुलम. त्याच्यानंतर कार्पास विहित उष्णीषाः शलाकाः षट्प्रमार्जने. आता या क्षार किंवा हे उष्णीश म्हणजे आपण कॉटनचा स्वॅब म्हणतो तो, अशा प्रकारच्या 6 शलाका सांगितलेल्या आहेत आणि त्या कशासाठी तर प्रमार्जने म्हणजे मार्जन करण्यासाठी, पुसण्यासाठी, धुण्यासाठी अशा म्हणून ह्या शलाका आहेत. कार्पास विहितः उष्णीश असं. तर क्षार किंवा इतर जे काही लागलेलं असतं ना, तर ते आपल्याला नंतर पुन्हा जर का वाईप आउट करायचं असेल तर त्याच्यासाठी ह्या वेगवेगळ्या शलाका वापराव्यात. तर त्याच्यानंतरचे जे आहे पाया वासन दूरार्थे वे द्वादश दशांगुले. याच्यापैकी पायऊ आसन दूरार्थे. पायऊ म्हणजे गुदाच्या संदर्भामध्ये वापरत असताना किंवा लांब कुठलाही, आसन आणि दूर म्हणजे जवळ आणि लांब असं काम करण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या शलाका आहेत. त्याच्यामध्ये 10 अंगुल असणारी आणि 12 अंगुल असणारी, म्हणजे आणखीन लांब आपल्याला जर का तिथे कार्य करायचं असेल तर त्या दृष्टीने ती एक शलाका सांगितली. पायऊच्या ठिकाणी आसन दूरार्थे, जवळ आणि लांब या अर्थाने. त्याच्यानंतर द्वे षट सप्त अंगुले, अजून 2 शलाका वेगळ्या सांगितल्या की ज्या 6 अंगुल आहेत किंवा 7 अंगुल लांब आहेत. आणि ते कुठे वापरायचं आहेत तर घ्राणे, नाकाच्या ठिकाणी जर का आपल्याला काही विशिष्ट कार्य करायचं आहे तर त्या ठिकाणी 6 किंवा 7 अंगुल लांब असणारी अशी ही घ्राणाच्या ठिकाणची शलाका आपल्याला वापरायची आहे. आता घ्राणाच्या ठिकाणी असणारे नासार्ष जे आहेत तर त्या नासार्षांना सुद्धा जर का आपल्याला अर्शकर्म करायचंय किंवा अर्श लावल्यानंतर ते आपल्याला पुसून घ्यायचंय असं जर असेल तर साधारणपणे 6 किंवा 7 अंगुल लांब असणारी अशी आपल्याला ही शलाका लागते. आता तुम्हाला आठवत असेल सगळ्यांना की शालाक्य तंत्र असं म्हटलं जातं विशेष करून ENT ला, राईट का? तर शलाक या क्रियते इति शालाक्यम. मग आता शलाका या क्रियते म्हणजे काय तर वेगवेगळ्या प्रकारच्या शलाका. म्हणून शलाका जेव्हा वर्णन करतात ना तर त्यावेळेला ह्या शलाका विशेष करून ENTच्या संदर्भामध्ये काम कराव्या आपल्याला लागतात असं आहे. त्याच्यानंतर द्वे करणे 8 9 अंगुले. कानाच्या ठिकाणी जर का आपल्याला वापरायचं असेल तर ते किती 9 किंवा 8 अंगुल असं लांब ही शलाका असायला पाहिजे. त्याच्यानंतर कर्ण शोधनम अश्वत्थ पत्र प्रांतम स्रुव आननम. आता आपल्याला हे जे काही वापरायचं आहे ना, स्रुव म्हणजे यज्ञ बरं का, स्रुव असा शब्द वापरला ऐकलेला असेल. तर यज्ञातले जे स्रुव आनन म्हणजे चमचे असतात त्याला स्रुवा म्हणतात की जे टाकलं जातं त्याप्रमाणे. तर तुम्ही जर का यज्ञाच्या पळ्या बघितलेल्या असतील तर ती अशी समजा पळी असते ना तर ते इथे घालायला सुद्धा त्याला असं एक धार असते जे विशिष्ट पद्धतीनं ते घातलं जातं. सो कानामध्ये विशिष्ट औषध घालण्याच्या साठी म्हणून स्रुप चमच्यासारख्या आकाराची असे जे आहे तर कर्ण शोधनम कानाचं शोधन करण्यासाठी अश्वत्थ पत्र प्रांत म्हणजे पिंपळाच्या पानाच्या आकारासारखी असणारी आणि कडेला अशी देठ असणारी असं कानामध्ये घालायचं जे यंत्र आहे. कानात औषध जे घालणार तर त्याला एक विशिष्ट म्हटलेलं आहे की कर्णशोधन यंत्र. मग त्याच्यामध्ये शोधन असा शब्द का वापरलाय तर काही विशिष्ट गोष्टी आत घालून त्याच्यामध्ये काढे आत घालून कानामध्ये असणाऱ्या ज्या काही काय म्हणू मल आहे किंवा ज्या फॉरेन बॉडीज आहेत तर त्या काढण्यासाठी म्हणून त्याचा उपयोग होतो आणि म्हणून त्याला कर्णशोधन यंत्र असं म्हटलेलं आहे. सो कर्ण, एक मिनिट आपण श्लोक घेऊया. कर्णशोधनम अश्वत्थ पत्र प्रांत म्हणजे अश्वत्थाच्या पत्राच्या प्रमाणे प्रांत म्हणजे प्रदेश असणारी किंवा एरिया असणारी असं. स्रुव आननम म्हणजे यज्ञाच्या पळीप्रमाणे तिचं तोंड आहे अशी कर्णशोधन शलाका असं म्हटलेलं आहे. ओके. सो त्याप्रमाणे ह्या वेगवेगळ्या शलाकांचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. त्याच्यानंतर अजून एक श्लोक घेऊयात आणि मग आपण थांबूयात. नेक्स्ट टाइम हा अध्याय मला असं वाटतं पूर्ण होईल. वेगवेगळी यंत्र आपण बरीच समजून घेतली त्या निमित्ताने असं एक मला वाटतं.
त्याच्यानंतर कणशोधनम अश्वत्थ पत्र प्रांतम स्रुव आननम शलाका जांबवोष्ठानाम क्षारे अग्नौच पृथक्त्रयम. त्याच्यानंतर युंजात स्थूल अणुदीर्घाणाम, स्थूल अणु दीर्घ, स्थूल म्हणजे जाड असणारी, अणु म्हणजे बारीक असणारी, दीर्घ म्हणजे लॉंग असणारी, अशा 3 प्रकारच्या पृथक्त्रयम शलाका युंजात, 3 शलाका वापराव्यात. आणि हे कशासाठी? क्षारे अग्नौच, क्षारकर्म करण्यासाठी आणि अग्निकर्म करण्यासाठी. आणि ह्या शलाकेची लांबी किंवा ह्या शलाकेचा आकार कसा असावा? तर जांबवोष्ठ म्हणजे जांभळाची बी तुम्ही बघितलेली असेल ना, तर जांभळाच्या बीच्या आकाराप्रमाणे असणारे ही जी शलाका आहे ती क्षारकर्मासाठी किंवा अग्निकर्मासाठी अशी वापरावी. युंजात स्थूल अणुदीर्घाणाम, मला वाटतं 2 श्लोक आहेत, पूर्ण करून घेऊयात आपण, चालेल ना तुम्हाला? शलाकाम यंत्रवर्धमनी. आता हे जे काही सांगितले शलाकाम, शलाका मंत्रवर्धमनी मध्य ऊर्ध्व वृत्तदंडाम च मूले च अर्धेंदू सन्निभम. आता हे करण्यासाठी शलाका ज्या वेगवेगळ्या, वर्धम म्हणजे ज्याला आपण काय म्हणू आजकालच्या भाषेमध्ये, हर्निया जे वेगवेगळे आहेत हा, तर त्या हर्नियाचा जो आकार आहे किंवा त्याच्यासाठी आपल्याला वापरायचा आहे किंवा त्याला पुन्हा जागेवरती ढकलण्यासाठी जे वापरायचं आहे म्हणून वर्धम असा शब्द वापरलाय, आंत्रवर्धम. तर शलाकाम अंत्रवर्धमनी, अंत्रवर्धमामध्ये शलाका वापरत असताना ती मध्य ऊर्ध्व वृत्तदंडाच्या मूले च अर्धेंदू सन्निभम ही कशी असायला पाहिजे? तर मध्य ऊर्ध्व वृत्तदंडा, मधल्या ठिकाणी उभा असणारा, वृत्त म्हणजे गोल असणारा असा दंड, आणि मूलेच अर्धेंदू सन्निभम म्हणजे अर्ध इंदू, इंदू म्हणजे चंद्र, अर्ध इंदू प्रमाणे असणारी म्हणजे अर्धचंद्राप्रमाणे असणारी. आता म्हणजे कशी की स्ट्रेट आहे आणि वरती असा अर्धचंद्र आहे अशा टाईपचे. ओके, मग हे कशासाठी? तर आता आपल्याला तो जो काही हर्निएशन आहे तर त्याला परत जागेवरती बसवायचं आहे, तर त्या दृष्टीने म्हणून ती अशी पकडेल आणि त्याला आतमध्ये जागेवर बसवेल. ह्या पद्धतीने जी शलाका सांगितलेली आहे तर ती शलाका म्हणजे आंत्रवर्धमनी शलाका. आंत्रवर्धम म्हणजे इंग्वायनल हर्नियास किंवा विशेष करून एंटेरिक ज्याच्यामध्ये म्हणजे इंटेस्टाईन इन्व्हॉल्ड असतात असे हर्नियाज. ओके, त्याच्यानंतर तीन श्लोक आहेत, मला असं वाटतं घेऊया पूर्ण. अर्बुद दाहकृत. आता कोलास्थी प्रमाणे असणारी, कोलास्थी म्हणजे काय तर छोटं जे बोर असतं ना त्याला कोलास्थी असं म्हटलं जातं. कोलास्थी दल तुल्य आस्य म्हणजे वाटोळी असणारं असं कोलास्थी म्हणजे बोर बघितलेलं असेल सगळ्यांनी, बोराचं बी कसं असतं हेही बघितलं असेल, तर त्याचं तोंड असणारी ही जी आहे शलाका ही कशासाठी वापरतो? तर नासार्ष अर्बुद दाहकृत, नासाच्या ठिकाणी नाकाच्या आत असणारं अर्श किंवा अर्बुद याचं दाह करण्यासाठी. म्हणजे कशी? तर थोडक्यात म्हणजे वरती असं वेटोळ आहे आणि खाली त्याला असा दंड आहे, तर अशी जी आहे ना ही शलाका आतमध्ये जाऊन फक्त आपण अग्निकर्म करण्यासाठी वापरणार आहोत किंवा क्षारकर्म करण्यासाठी वापरणार आहोत. कशाच्यामध्ये? तर नासार्षामध्ये. तर नासार्ष दहन करण्यासाठी म्हणून ही आहे. त्याच्यानंतर अष्टांगुला निम्न मुखा स्वस्तिस्त्रहा क्षार औषध क्रमे कनिनी मध्य मानमीनख मानसैही मुखैही. आता ही जी शलाका आहे क्षार वगैरे लावण्यासाठी सांगितलेली आहे. क्षार औषध क्रमे, क्षार लावायचं आहे किंवा औषध लावायचं आहे एखाद्या ठिकाणी, तर कशी आहे ती? तर खोलगट आहे, मधल्या कनिनिका 8 अंगुल 18 अंगुळ लांब आहे. त्याच्यानंतर कनिनी मध्य मान म्हणजे कनिनिका म्हणजे कुठली? तर करंगळी आणि मधलं बोट आणि अनामिका म्हणजे शेवटची जी 3 बोट आहेत ती मधलं बोट, अनामिका म्हणजे रिंग फिंगर आणि करंगळी म्हणजे लिटिल फिंगर ह्यांच्या प्रमाणे असणारी, यांच्या आकाराची असणारी अशी ही शलाका जी आहे तर ती क्षार वगैरे कर्मांसाठी वापरावी. म्हणजे आपल्याला तो एरिया केवढा आहे, त्याचं ल्युमेन केवढं आहे, कुठे लावायचं आहे ह्याप्रमाणे आपण लिटिल फिंगरची किंवा रिंग फिंगरची किंवा मिडल फिंगरची एवढ्या आकाराची अशी शलाका वापरावी. ओके, स्वम स्वमुक्तानी यंत्राणी मेढ्र शुद्धी अंजनादिषु. आता हे अंजन कर्म वगैरे जर का करायचं असेल तर त्याच्यामध्ये काय करावं किंवा
मेढ्र शुद्धी, याचा अर्थ उत्तर बस्ती देणं. म्हणजेच काय, तर युरेथ्रल ओपनिंग मधून काही औषधं देणं, याला उत्तर बस्ती असं म्हटलेलं आहे. तर त्याच्यासाठी स्वमुक्तानी यंत्राणी, त्या पद्धतीची यंत्र, स्वम उक्तानी, मुक्त वगैरे नाहीये बरं का ह्याच्यामध्ये काही, स्वम उक्तानी यंत्राणी म्हणजे त्या ठिकाणी मी सांगितलेली आहे की अंजना शलाका कशी असावी, आपण अंजनाच्या अध्यायामध्ये बघितलेलं होतं. तसंच उत्तर बस्तीचं यंत्र कसं असावं हे उत्तर बस्तीमध्ये बघितलेलं होतं. तर त्या ठिकाणी वर्णन केले, त्या पद्धतीनं ती यंत्र करावेत. अनुयंत्राणी, आता ही अनुयंत्र सांगतात. आपण इथपर्यंत यंत्र बघितली, आता ही अनुयंत्र कोणकोणती, तर अनुयंत्र आणि अयस्कांत म्हणजे लोहचुंबक किंवा मॅग्नेट. आता मॅग्नेट हे अनुयंत्र कसं, असं एक तुमच्या डोक्यात कदाचित असेल. तर काही काही आपण वाचतो न्यूज वगैरे की सर्जरी केली आणि मग टकियामधनं एखादं हे काढलं किंवा लोखंडाचा एखादा नट काढला. तर लोखंडाचं जर शल्य असेल, पूर्वीच्या काळामध्ये जर बघितलं तर सगळी युद्ध वगैरे व्हायची तेव्हा लोखंडाचे शल्य जास्ती असणार. तर हे लोखंडाचं शल्य काढण्यासाठी आणि ते व्यवस्थित बाहेर यावं म्हणून ग्रीप जर का नसेल त्याला, तर आपण तिथे मॅग्नेट लावलं तर त्या मॅग्नेटला लागून येईल ना ते, म्हणून मॅग्नेट हे एक उत्तम अनुयंत्र आहे, हे एक लक्षात घ्यायला पाहिजे. ओके, सो अनुयंत्र आणि अयस्कांत. त्याच्यानंतर रज्जू, रज्जू म्हणजे दोरी, वेगवेगळ्या प्रकारची जी दोरी वापरली जाते ती सुद्धा आपल्याला अनुयंत्र म्हणून काम करतं. त्याच्यानंतर वस्त्र, म्हणजे काही वेळेला ग्रीप येत नसेल तर आपण वस्त्र त्याला गुंडाळतो आणि त्याला ग्रीप येतो, राईट. सो त्याच्यासाठी. त्याच्यानंतर अश्मन, अश्मन म्हणजे दगड, काही विशिष्ट पद्धतीचे दगड जे आहेत तर त्याला व्यवस्थित आकार वगैरे देऊन ते सुद्धा आपल्याला अनुयंत्र म्हणून वापरता येतात. त्याच्यानंतर मुदगर, मुदगर म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये ते असे फिरवायचे बघा मल्ल वगैरे, तर त्या पद्धतीचे मुदगर आहेत, त्याचे मिनिएचर्स अशा पद्धतीनं आपल्याला ते वापरता येतात. त्यानंतर वध्र, वादी ज्याला म्हणतो, म्हणजे आपण पतंग वगैरे उडवायचे जे दोरे असतात ना, तर त्यालाही म्हणतात येतं. त्याच्यानंतर आंत्र, जिव्हा आणि बालाश्च. आंत्र म्हणजे आतडी. आता आपल्याला माहित असतं की कॅटगट जो आहे तर तो शिपच्या आतड्यापासून बनवतो, म्हणजे ही आतडी जी आहे ती अनुयंत्र म्हणून काम करतात, राईट. सो आंत्र. त्याच्यानंतर जिव्हा म्हणजे जीभ, हे सुद्धा यंत्र म्हणून काम करता येईल. तुम्ही एखाद्या मूवी मध्ये वगैरे जर का बघितलं असेल की डोळ्यामध्ये काहीतरी एखादा फुलाची पाकळी गेली तर ते जिभेने काढतात वगैरे असं, तर मग ते जीभ हे अनुयंत्र झालं. त्याच्यानंतर केस, हा जिव्हा बालाश्च. शाखा, नख, मुख, द्विजाहा. शाखा म्हणजे झाडाची फांदी. त्याच्यानंतर नख, आता एखादा काटा आपल्याला चालता चालता गेला तर आपण नखांनी काढतो, सो ते यंत्र म्हणून काम करतं. त्याच्यानंतर मुख, आता मुख काय यंत्र झालं बरं, तर आपण बघितलं की ज्या ज्या वेळेला आपण शृंग लावणार आहोत तर आचूषण प्रक्रिया करण्यासाठी मुखाचा उपयोग केला जातो, म्हणून मुख हे अनुयंत्र झालं. त्याच्यानंतर द्विजाहा, द्विजाहा म्हणजे दात, दात जे आहेत ना ते सुद्धा यंत्र म्हणून काम करतात. मग काही वेळेला वेगवेगळी शल्य जी असतात ती काढण्यासाठी म्हणून दातांचा सुद्धा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर कालहा, पाकहा, करहा, पादहा. काही जे शल्य आहेत ना ती काळामुळं म्हणजे विशिष्ट काल निघून गेल्यानंतर आपोआपच बाहेर पडतात. तसंच पाक झाल्यानंतर, आता कॉर्न विशेष करून आपण बघतो की तळपायाला झालेले असतात, तर तिथे जर का पाक झाला तरच ते बाहेर पडतात आणि म्हणून आपण मॅसरेट ते व्हावं यासाठी त्या कॉर्न टेप्स वगैरे लावल्या जातात, बरोबर. सो पाक होणं हे सुद्धा अनुयंत्र आहे. त्याच्यानंतर कर, कर म्हणजे हात, हात हे उत्तम अनुयंत्र आहे सगळ्यात, कारण हाताच्या शिवाय ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप इम्पॉसिबल आहे. त्याच्यानंतर पादहा, काही ठिकाणी पाय हे सुद्धा योग्य पद्धतीनं आपल्याला अनुयंत्र म्हणून वापरत असतात. त्याच्यानंतर भय हे एक अनुयंत्र आहे बरं का. आता भय कसं काय, तर एखादी गोष्ट शल्य काढून टाकायचं आहे असा आपण एक विचार करतोय, राईट. मग आता ही शल्य ज्या ज्या वेळेला आपण विचार करतोय ना तर त्या वेळेला प्रत्येक ठिकाणी आपण शल्य म्हणून कुठला तरी फॉरेन बॉडी असा विचार करतोय किंवा शारीरिक शल्य म्हणून विचार करतोय, पण मनाचं शल्य असतं हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मनाचं शल्य जर का काढून टाकायचं असेल ना तर भय दाखवणं ही गोष्ट कधी कधी गरजेची असते. म्हणजे आता वेळ नाही, एक स्टोरी आहे त्याची, तुम्हाला जर का माहिती असेल तर
तर मला वाटतं शाकुंतलामध्येच आहे. तर तो राजा असतो त्याला एकदम भीती दाखवली जाते, म्हणजे तो दुःखातून बाहेर येतो. मनातली शल्य जी आहेत तर ती बाहेर काढण्यासाठी भय ह्याचाही उपयोग केला जातो. तसंच हर्ष हा च तत्क्रिया म्हणजे हर्षण क्रिया करणं, म्हणजे एखाद्याला खूप आनंद वाटावा, म्हणजे त्याचं मनातलं शोक निघून जाईल, म्हणजे ते द्वंद्व जी सांगितले त्याप्रमाणे ह्या क्रिया आपण करू शकतो. उपायवित विभजित आलोच्य निपुणम तथा, या सगळ्या गोष्टी उपाय जे आहेत ते योग्य पद्धतीनं निपुणतेनं ह्या गोष्टी बघून त्याप्रमाणे हे शल्य आहरणाचे उपाय जे आहेत तर ते आपण सगळे करायला हवेत. ओके. उपायवित विभजित आलोच्य निपुणं तथा निर्घातन उन्मथन पूर्ण मार्गशुद्धी संव्यूहन आहरण बंधन पीडनानी आचुषण उन्नमन नाम नचालभंग व्यावर्तन रुजुकराणी च यंत्रकर्म. यंत्राची कर्म कोणकोणती आहेत हे सांगितलंय सगळं. सगळ्यात पहिलं म्हणजे निर्घातन, म्हणजे हलवून काढणं, म्हणजे शल्य एखादं हलवायला त्याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर मंथन म्हणजे काय तर घुसळणं हे त्या यंत्राचं कर्म आहे. त्याच्यानंतर पूरण, एखादी गोष्ट आतमध्ये घालणं याला पूरण असं म्हटलं जातं. जसं आपण नाडी व्रण असेल तर आतमध्ये औषध सोडतो, जसं जात्यादी तेल आहे, किंवा आता तुम्ही बऱ्याच वेळेला बिटाडीन बघितलेलं असेल तर त्याला पूरण असं म्हणतो आपण. त्याच्यानंतर मार्गशुद्धी, तो मार्ग तो ट्रॅक जो आहे तर तो शुद्ध व्हावा, हे याच्यासाठी यंत्राचं कर्म विशेष करून आहे. संव्यूहन म्हणजे योग्य पद्धतीनं त्या जागी ठेवणं. त्याच्यानंतर आहरण, शल्य असेल तर ते बाहेर काढून टाकणं. बंधन, हे सगळं झाल्यानंतर पोस्ट ऑपरेटिव्ह बांधण्यासाठी म्हणून काही गोष्टी आपण वापरत असतो. पीडन कर्म, आचुषण म्हणजे चोखून बाहेर काढणं. त्याच्यानंतर उन्नमन म्हणजे बाहेर उचललं जाणं. हे जे सगळे सांगितलेले आहेत ना ती सगळी यंत्राची कर्म आहेत. त्याच्यानंतर विवर्तते साधू अवगाहतेच ग्राह्यं गृहीत्वा उद्धरते च यस्मात् यंत्रेषु अतः कंकमुखं प्रधानं स्थानेषु सर्वेषु अधिकारी यच्च. आता ही जी सगळी यंत्र सांगितली तर त्या यंत्रांमध्ये निवर्तते साधू अवगाहतेच ग्राह्यं गृहीत्वा उद्धरते च यस्मात्, सहजपणे ते आत जातं. विवर्तते इझिली आत जातं. साधू अवगाहते, अवगाह म्हणजे आतमध्ये पूर्णपणे जातं. ग्राह्य म्हणजे एखादी गोष्ट शल्य जे आहे ते छानपैकी त्याला पकडता येतं. गृहीत्वा उद्धरते, पकडून ते शल्य बाहेर काढतं. आणि असं सगळं कर्म करणारं यंत्रेषु अतः कंकमुखम प्रधानम, सगळ्यात पहिलं जे कंकमुख यंत्र म्हटलं तर ते सगळ्यात जास्ती महत्वाचं. आणि ते कसे आहे, स्थानेषु सर्वेषु अधिकारी चयत, सगळ्या स्थानांमध्ये ते आपल्याला वापरता येतं. आणि म्हणून कंकमुख हे जे यंत्र आहे ते सगळ्या यंत्रांमध्ये प्रधान यंत्र म्हणून सांगितलेले आहे. इति श्री सिंहगुप्त सोनू वाग्भट विरचितायां अष्टांग हृदय संहितायां सूत्रस्थाने यंत्रविधिर नाम 25 तमो अध्याय. हा झाला 25वा अध्याय. हा संपूर्ण अध्याय जो आहे यंत्र आपण बघितले. याच पद्धतीने पुढचा अध्याय जो आहे तो शस्त्रविधी आहे. पहिला श्लोक वाचूया. षड्विंशतिः सुकुमारैः घटितानि यथाविधी शस्त्राणि रोमवाहिनी बाहुल्येन अंगुलानि षट. सो आता ही शस्त्र कोणकोणती आहेत आणि ती कशा कशा प्रकारे वापरायची ते आपण बघणार आहोत. आता यंत्र आणि शस्त्र वाचत असताना की ज्यांना ऑपरेटिव्ह मध्ये इंटरेस्ट आहे त्यांना नक्कीच इंटरेस्ट वाटतो ह्याच्यामध्ये. आणि जे कोणी कर्म किंवा पंचकर्म चिकित्सक आहेत तर त्यांच्या दृष्टीने सुद्धा ही वेगवेगळी यंत्रशस्त्र ही खूप महत्वाची आहेत. सो ह्या दृष्टीने आपण हे वाचून आपली स्वतःची अशी काही यंत्र सुद्धा डेव्हलप करू शकत असतो. सो त्या दृष्टीने हे अध्याय सगळे महत्वाचे आहेत. सो आज थोडासा जास्त वेळ घेतला, सो पण अध्याय पूर्ण झाला. पुढचा जो आहे तो शस्त्रविधी आपण नेक्स्ट ह्याला चालू करूया. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले तेथ माझे जुरले पायीकपण आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे देहळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे
दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतू भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणींचे गाव, भूलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण हो नीती लोकी. बशी जो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथ उपजविये. विशेषी लोकी इये, दृष्टा दृष्ट विजय होवा वेशी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला.